निवडणुकांमध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे माने गटाची? कारण सोलापूर महापालिकेत देखील आपल्याला घवघवीत असं यश मिळालेलं आहे. जिल्हा परिषदेमध्ये कशी भूमिका असणार? माने गट म्हणून नाही, भाजपचं पार्टी म्हणून मी मागतो. आता उत्तर सोलापूर मतदारसंघ जो पारंपरिक माझा आहे, मी सभापती म्हणून होतो, तिथं तिन्ही जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समित्या मी मागितल्या. कदाचित त्याला कुठली अडचण येणार नाही, कारण का तिथं आमदार कुठले नाही आहेत. म्हणजे यशवंत खरे साहेब तिथं आमदार आहेत. त्यामुळे आमचं पाहणे राजन पाटील साहेब त्या मतदारसंघात आहेत, यशवंत माने तात्या साहेब आहेत. आम्ही एक विचारून मनाने आम्ही तिथल्या 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समित्या जवळजवळ निश्चित झाल्या आहेत. आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जिथं आमचं प्राबल्य आहे, मी जिथं काम करतो तिथं काही आम्ही उमेदवारी माननीय पालकमंत्री साहेबांना सांगितलेल्या आहेत. काय जिल्हा परिषदमधल्या 2 जागा सांगितल्या आहेत, पंचायत समितीच्या 4 जागा सांगितल्या आहेत. जिथं शुअर शॉट निवडून येणार आहेत तिथं आम्ही ते प्रयत्न करतो. आणि जसं महानगरपालिकेमध्ये यश मिळालं त्याच्यापेक्षा चांगलं यश ज्या महानगरपालिकेचं आमच्या काही 4-5 जागासाठी आमच्या काय कॅल्क्युलेशनमुळे चुका झाल्या, ती इथं चूक आम्ही भरून काढतोय. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की आमच्या 6 जागा भारतीय जनता पार्टीच्या 6 जागा निश्चितपणे निवडून येतील असं मला खात्रीशीर सांगतो. पृथ्वीराज मानेंसाठी देखील आपण तिकिटाची मागणी केली आहे, कारण त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोंदिया मतदारसंघातनं पृथ्वीराज मानेने मागणी केली. आज सकाळी पालकमंत्र्यांनी त्यांनी भेटून गेले. शेवटच्या दिवशी खूप गर्दी असते, पण ते पालकमंत्रीचं आशीर्वाद घेणं गरजेचं होतं. कारण का त्या पालकमंत्री माझे मित्र आहेत आणि एक वडीलधारी म्हणून त्यांचा आशीर्वाद ते घेऊन गेलेत. आता भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं तर निश्चितपणे ते निवडून पण येतील. खालचे दोन्ही पंचायत समिती पण निवडून येतील. मला महापालिकेला ज्या पद्धतीनं कुठेतरी विरोधाचं वातावरण पक्षांतर्गत पाहायला मिळालं, अशा पद्धतीचं वातावरण आता आहे का जिल्हा परिषदेसाठी? काय परिस्थिती आहे? जिल्ह्यातली नेतृत्व करणारी वेगळी आमदार आहेत. माढा, माळशिरस काही ठिकाणी ओव्हरलॅपिंग आमदार आहेत. त्यामुळं थोडी अडचण येते. पण पालकमंत्री कालपासून बसून सगळे विषय संपवत आणलेले आहेत. आणि जसं महानगरपालिकेला आपल्याला यश मिळालं त्याच्यापेक्षाही चांगलं यश आम्ही सगळ्यांनी मिळून निश्चितपणे देऊ. 68 जागा जिल्हा परिषदमध्ये सोलापुरात आहेत, सोलापूर जिल्ह्यात आहेत. मला वाटतंय आम्ही 50च्या पुढं क्रॉस करू, काही जरी झालं तर असं मला वाटतंय. पण याच्या सविस्तरपणे आदरणीय पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी बोलू शकतील. पण आमचा एकंदरीत विचार आहे की आपण 50 क्रॉस करावं असं निश्चित आजच्या आकडेवारीनंतर समजतं. बापूसाहेब असं म्हणत होते की दिलीप मानेंना जे आहे ते कोणत्याही पद्धतीचे तिकिटे वगैरे दिले जाणार नसल्याचं अशी त्यांची चर्चा पक्षश्रेष्ठींची झाली होती. आणि घराणेशाहीला यामुळे भाजपमधून दुजोरा दिला जातोय असं सुद्धा ते म्हणतात. तो दिला जाऊ नये अशी भूमिका आमदारांची. आमदार मोठे व्यक्ती आहेत ते, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता, त्यांना वाटणं साहजिकच आहे. आणि काय त्याने बोलणं योग्य अयोग्य त्यांना माहीत आहे. म्हणजे घराणेशाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यापुरतं बोलते त्या दक्षिण सोलापूर तालुक्यापुरते त्याची मला कल्पना नाही. त्यांचा विचार खूप चांगले आहेत. ते सगळं पक्षाने पालन करावं, चांगली गोष्ट आहे. पक्षवाढीसाठी आपण काम करावं आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे.